मंडळी, नमो बुद्धाय, जय भीम. मान महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्कमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आटपाडी तालुक्यातील कवठळी येथे बुद्ध विहार, भंते निवास आणि सार्वजनिक ग्रंथालयाचा भव्य लोकार्पण सोहळा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते आणि ॲडव्होकेट डॉक्टर DS सावंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पूजनीय भिक्खू संघ तसेच तमाम भीमसैनिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी उद्योजक, समाजसेवक माननीय CR सांगलीकर, माननीय तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष SSDचे स्टाफ ऑफिसर माननीय SK भंडारे, सांगली जिल्हा पूर्व BSISSDचे माननीय रुपेश तासगावकर, साहित्यिक गौतमीपुत्र कांबळे, RPIचे सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात, मधु कांबळे, DCP भारत शेळके, सकपाळ गुरुजी आदी आंबेडकरी चळवळीतील प्रमुख मान्यवर व कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगली जिल्हा आंबेडकरी प्रेमी समाज बांधव, आटपाडी तालुका आंबेडकरी प्रेमी, धम्मप्रेमी समाज बांधव, विश्वस्त मंडळ, प्रज्ञा ज्ञान संस्कृती चॅरिटेबल ट्रस्ट कवठळी, समता सैनिक दल, आंबेडकर तरुण मित्र मंडळ व कवठळी तालुका आटपाडी यांनी छत्रपती शाहू महाराज नगर कवठळी या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सकाळी 9:15 ते 10:30 वाजेपर्यंत आटपाडी ST स्टँडपासून मुख्य बाजारपेठ ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत तथागतांच्या 100 किलो वजनी मूर्तीची भीमसैनिकांच्या रॅलीसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच सकाळी 11:15 ते 11:30 वाजेपर्यंत कवठळी हायस्कूल ते बुद्ध विहारापर्यंत तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने मान्यवर, ग्रामस्थ सहभागी झाले होते. यानंतर IODS सावंत साहेब यांच्या योगदानातून देण्यात आलेल्या बुद्ध मूर्तीचे, बुद्ध विहाराचे तसेच प्रशस्त लायब्ररीचे उद्घाटन माननीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं. त्यानंतर पूज्य भंते यांनी त्रिसरण पंचशील बुद्ध पूजा केली. याप्रसंगी माननीय यशवंतरावजी आंबेडकर साहेबांसह CR सांगलीकर, गौतमीपुत्र कांबळे, SK भंडारे, रुपेश तामगावकर यांनी उपस्थितांना संबोधित केलं. सांगली, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज मला खूप आनंद होतोय. एक फार वर्षापूर्वी जे मनी बाळगलेलं स्वप्न आहे ते पूर्ण होत आहे. आमच्या भागामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार फार कमी होता, म्हणून या ठिकाणी एखादं धम्माचं संस्कार केंद्र असावं अशी माझी इच्छा होती आणि म्हणून हे छोटासा मी एक प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये मी पहिल्यांदा इथे भंते निवास बांधलं, कारण बुद्ध विहार सगळीकडे आहेत पण भंतेना निवास नाही आहेत. त्यामुळं जर भंतेना निवासच नसेल तर ते संस्कार केंद्र कसे म्हणजे उभा राहू शकतील, म्हणून मी पहिल्यांदा RCCचं भंते निवास बांधलं. त्याच्या बाजूला विद्यार्थ्यांना, गरीब विद्यार्थ्यांना लायब्ररीची सोय करून दिली. लायब्ररी आहे आणि त्याचबरोबर हे बुद्ध विहार आहे आणि ह्या बुद्ध विहाराचं आज लोकार्पण जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमरावजी यशवंतरावजी आंबेडकर यांच्या शुभ हस्ते झालेला आहे आणि मला अत्यंत आनंद होतोय. जे शेड्यूल कास्ट आहे, शेड्यूल ट्राईब आहे, OBC समाजाचे लोक आहेत, ते मोठ्या संख्येने आज आपल्याकडे धर्मांतरित होते. बाबा साहब ने दिया हुआ विचार भगवान गौतम बुद्ध का धम्म है. बहुजनों के, महापुरुषों के विचारों के साथ साथ जो समाज चला वो आगे निकल गया, जिसकी शुरुआत शून्य से शुरू हुई थी और वो शिखर तक पहुंच गया. हे आमचं होतं काय, आम्ही कशाच्या मार्गाने पुढे आलो. आज हजारोने डॉक्टर, इंजिनियर मिळते. त्याचं होतं काय, एक सामाजिक जगामधली जर सामाजिक परिवर्तनाची जर लढाई बघितली, ट्रान्सफॉर्म बघितलं एका समाजामधून दुसऱ्या समाजामध्ये, त्याला कैक वर्ष लागतात.
परंतु 60 वर्षामध्ये या समाजामध्ये एवढा बदल येण्याचं कारण ज्याने धम्म आत्मसात केला, बाबासाहेबांच्या विचारावरती चालले, त्यांची प्रगती झाली. जे बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीमध्ये आले, परंतु शेड्यूल कास्ट आज तेही त्या व्यवस्थेमध्ये आहे. कारण अंधविश्वास, पाखंडवाद हा कधीच माणसाची उन्नती होऊन देणार नाही, हे लोकांनी जाणलं. म्हणून या विहाराच्या माध्यमामधून भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते जे काय 24 आमचे शिबिर आहेत ती घेण्यापेक्षा 5-6 शिबिराच्या माध्यमातून येते कंडक्ट. एक धम्म चळवळीचं केंद्र होणं गरजेचं आहे असं मी समजतो. ज्या धम्म चळवळीचे संदेश असतील त्या आपल्या घराघरामध्ये पोहोचू द्या. महिला बौद्ध धम्माच्या माध्यमातून प्रशिक्षण करून जेव्हा घरामधली महिला धम्म आचरणामध्ये आले तेव्हा ते घर बौद्धमय होईल. येणारी पिढी ते बौद्धमय घडवे. हे करत असताना आम्ही कुठल्याही धम्मावरती दूषण देत नाही. पूर्वी काय झालं आमच्या बरोबर त्याचा आम्ही इतिहासाची उजळणी करत नाही, कोणाचा द्वेष करत नाही, परंतु या देशाची प्रतिमा बदलण्याचं काम. देशामधली प्रतिमा आज विषमतावादी आहे. दुःख वाटतं जेव्हा बघून की कधी हा देश असा नव्हता, परंतु 2014 पासून विषमता आज काठोकाठ भरली. एक समाज दुसऱ्या समाजाला ज्या प्रकारे बघतोय ते विषमतावादी संस्कृती या देशातून नष्ट व्हायला, समतेचा, न्यायाचा, करुणेचा संदेश या देशामध्ये जायला. मायनॉरिटीज आहे, मायनॉरिटी आज घाबरलेली आहे. हे बदलण्याचं काम आपल्या आम्हाला सगळ्यांना करावं लागेल. आणि या बदलण्यासाठी या देशामध्ये संविधानाचा अंमल राहणं गरजेचं आहे. संविधान आहे म्हणून हा देश एकसंघ आहे. या देशामध्ये अनेक जाती, धर्म आहेत, पंथ आहेत, अनेक संस्कृती आहेत, अनेक भाषा आहेत. या सगळ्याला बांधण्याचं काम संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी बुद्धाने दिलेला समतेचा संदेश तो जगाने स्वीकारला. 180 देशामध्ये बौद्ध धर्मीय आहेत. जगाने स्वीकारलं ह्याच्यासाठी मी सांगतो. काही म्हणतात आम्ही जगातील पॉप्युलेशनच्या बाबतीत दुसरे आहोत, तिसरे आहोत, परंतु हा धम्म जगाने स्वीकारला ह्याच्यासाठी कारण युनो मध्ये जे जगाच्या देशांचं व्यासपीठ आहे असं 182 कंट्रीज त्या युनोचे मेंबर्स आहेत. त्या युनो मध्ये जर जयंती साजरी होते, ज्याला मी जयंती नाही म्हणा, वैशाखी पौर्णिमा, ते फक्त धन्यवाद. भगवान गौतम मन बुद्धाचीच महाराष्ट्राचा होते. न्यूजसह संपादक सिद्धार्थ सरतापे सर.